जर तुम्ही पुढच्या काही महिन्यांमध्ये मारुती ब्रेझा घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण की जसं की तुम्हाला माहीतच आहे आता मारुती ब्रेझाचं 23 जुलै 2026ला नवीन फेसलिफ्ट मॉडेल येणार आहेत. याचे काही लीक्ससुद्धा अनेक ठिकाणी सर्क्युलेट झालेले आहेत. ह्या नवीन फेसलिफ्ट मॉडेलमध्ये नुसतं नवीन बंपर किंवा नवीन जी टचस्क्रीन आहे एन्फोटेनमेंट सिस्टम एवढंच चेंज झालेलं नसून काही असेही चेंजेस झालेले आहे की जे तुम्हाला दैनंदिन वापरामध्ये खूप उपयुक्त ठरू शकतात. त्याचबरोबर काही असे देखील चेंजेस आहेत की जे की तुम्हाला पूर्णपणे बिलकुल आवडणार नाही. सो त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे आतापर्यंत जी आपल्याकडे माहिती अवेलेबल आहे आणि जे आपल्याला मारुतीमधल्या काही आतल्या सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे की एक्झॅक्टली या फेसलिफ्टमध्ये काय चेंजेस आहे काय नाही हे मी पूर्ण तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मेन गोष्ट एक तुम्हाला परत सांगतो की हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये एक तर आपण स्पाय शॉट्स लीक्ड इमेजेस नुसतं याच्यावर बेस्ड नाही तर काही आतल्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मी तुम्हाला ह्या सगळे डिटेल इन्फॉर्मेशन देत आहे. त्याचबरोबर ज्यावेळेला गाडी लॉन्च होईल तर त्याच्यानंतर सुद्धा आपला एक व्हिडिओ येईल, त्याच्यामध्ये मी तुम्हाला व्हेरियंट वाईज पण एक्सप्लेन करेल आणि त्यावेळेला एक्झॅक्ट जी प्राइसिंग आहे गाडीची ही सुद्धा पूर्ण माहिती देईल. चला आता मुख्य व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की ब्रेझाला फेसलिफ्टची गरज काय होती. ॲक्च्युली एक गोष्ट लक्षात घ्या, मारुतीलाही पण ही गोष्ट लक्षात आलेली आहे की ब्रेझामध्ये नुसतं मायलेज वगैरे या सगळ्या गोष्टींवर आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहता येणार नाही. त्यासाठी आपल्याला प्रीमियम फीचर सेफ्टी फीचर सुद्धा द्यावं लागतील. बिकॉज जर हिची कॉम्पिटिशन बघितली आपण ब्रेझाची तर हिच्या कॉम्पिटिशनमध्ये कियाची सोनेट आहे, त्याच्यानंतर ह्युंडाईची व्हेन्यू आहे, महिंद्राची XUV 3XO आहे, टाटाची नेक्सॉन आहे. ह्या जर गाड्या आपण बघितलं ना तर याच्यामध्ये एन नंबर ऑफ फीचर्स आपल्याला अवेलेबल आहेत. त्याचबरोबर एकदम सेफ्टीसुद्धा या गाडीमध्ये कॉम्प्रोमाइज होत नाही, चांगली सेफ्टी आहे, फीचर्स आहे. त्यामुळे ह्या गाड्या ब्रेझाला एक टफ कॉम्पिटिशन देत होत्या आणि ब्रेझा ऑलरेडी मार्केटमध्ये एक वेल एस्टॅब्लिश प्रॉडक्ट आहे. खूप चांगल्या प्रमाणात या गाडीचा सेल आहे. पण सुरुवातीला जेव्हा ही गाडी लॉन्च झाली होती म्हणजे याचं पहिलं जनरेशन, त्याच्यानंतर आता जे चालू आहे सेकंड जनरेशन, हे खूप चांगलं परफॉर्म करत होतं. बट आता कुठेतरी याला नक्की अपडेटची गरज होती. मारुतीने तेच अपडेट घेऊन आलेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण बघणार आहोत की एक्सटिरियरमध्ये गाडीच्या काय चेंजेस झालेले आहेत. आता जसं की आपल्याला लीक्सवरून तर दिसतंच आहे, गाडीमध्ये आपल्याला नवीन बंपर ऑफर करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जे समोरचे हेडलाईट्स आहे याचंसुद्धा एक थोडाफार मायनर चेंजेस या हेडलाईट्समध्ये करण्यात आलेले आहे. आणि मेनली तर याचा जो सेंटरला जो सुझुकीचा लोगो असतो, इथली जी ग्रिल आहे ही ग्रिल पूर्णपणे याचा जो पॅटर्न डिझाईन आहे ही चेंज करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जर रिअर साईडला बघितलं आपण तर रिअर साईडला सुद्धा बंपरमध्ये मायनर चेंजेस करण्यात आलेले आहे आणि नवीन अलॉय व्हील सुद्धा याच्यामध्ये ऑफर करण्यात आलेले आहे. ओव्हरऑल जर प्रोफाईल आपण बघितली ना गाडीची तर असं फार काही चेंजेस आपल्याला लक्षात येत नाही. जर तुम्ही ह्या नवीन आलेल्या ब्रेझाचे लोअर मॉडेल जसे की बेस मॉडेल्स वगैरे घेणार असाल तर याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस नोटीस सुद्धा होणार नाही. एवढे मायन्यूट चेंजेस या गाडीमध्ये करण्यात आलेले आहे एक्सटिरियरमध्ये. आता इंटिरियरमध्ये काय बदल करण्यात आलेले आहे आपण ते बघणार आहोत. इंटिरियरमध्ये जर बघितलं ना आपण तर डॅशबोर्डचं जे लेआउट आहे हे बऱ्यापैकी ओल्ड मॉडेल सारखंच आहे. बट या गाडीमध्ये तुम्हाला नवीन 10 इंचचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट ऑफर करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला अलेक्साची सुद्धा कनेक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे आता, असं आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळत आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर याच्यामध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर येण्याची सुद्धा शक्यता आहे. ZXi प्लस मॉडेलला जे त्यांचं टॉप ऑफ द लाईन व्हेरियंट असेल त्याच व्हेरियंटमध्ये पॅनोरॉमिक सनरूफ येण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ZXi मॉडेलपासूनच त्यांनी आता व्हेंटिलेटेड सीटसुद्धा या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर स्टेअरिंग जे आहे हे स्टेअरिंगसुद्धा टिल्ट अँड टेलिस्कोपिक देण्यात आलेलं आहे. आणि ह्या गाडीमध्ये वायरलेस मोबाईल चार्जर सुद्धा इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे आणि वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्लेचा सुद्धा सपोर्ट या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे. सो तुम्हाला हे इंटिरियरमधले बदल कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. बिकॉज आता जे इंटिरियरची एक तर प्लास्टिक क्वालिटी जी आहे ती तर ऑब्व्हियसली सेम आहे, डिझाईन लेआउटसुद्धा सेम आहे. आणि एक महत्त्वाचा बदल याच्यामध्ये जो करण्यात आलेला आहे तो आहे ॲम्बियंट लाइटिंगचा. या गाडीमध्ये आता ॲम्बियंट लाइटिंगसुद्धा ऑफर करण्यात आलेली आहे. बट आता ह्याविषयी अजून कन्फर्मेशन नाही आहे की ती कलर चेंज होणारी ॲम्बियंट लाइटिंग असेल का ती फक्त ब्ल्यू शेडमध्ये कंटिन्यू राहील, ब्ल्यू किंवा व्हाईट असं 2-3 कलरमध्येच राहील अशी ॲम्बियंट लाइटिंग असेल, याबद्दल अजून आपल्याला कन्फर्मेशन नाही आहे. ते एकदा गाडी लॉन्च झाली आणि जेव्हा आपण तिला प्रत्यक्ष जाऊन बघू त्याच वेळेला ह्याविषयी आपल्याला कन्फर्म कळेल. बट तुम्हाला याविषयी काय वाटतं हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आता ह्या गाडीच्या महत्त्वपूर्ण बदलांबद्दल आपण बोलणार आहोत जे की आहे मेकॅनिकल चेंजेस. आणि हे चेंजेस म्हणजे आहे इंजिन रिलेटेड. आता ह्या गाडीमध्ये जसं की पहिले 1.5 लिटरचं नॅचरली ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन येत होतं ते आता पुढे सुद्धा कंटिन्यू करण्यात आलेलं आहे. बट त्याचबरोबर ह्या गाडीमध्ये एक 1 लिटरचं टर्बो पेट्रोल इंजिन इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे, जे की मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये 6 स्पीड गिअर सिलेक्शन ऑप्शनसह येणार आहे. सो त्यामुळे एक ड्रायव्हिंग कम्फर्टसुद्धा या गाडीमध्ये आता वाढणार आहे जर तुम्ही टर्बो पेट्रोल इंजिनचं ऑप्शन सिलेक्ट करत आहात. त्याचबरोबर नॅचरली ॲस्पिरेटेड जे पेट्रोल इंजिन आहे सो याच्यामध्ये 1.5 लिटरचं, सो याच्यामध्ये सुद्धा 6 स्पीडचा गिअरबॉक्स येण्याचे एक आपल्याला म्हणजे शाश्वती आहे की येऊ शकतो. बट 1 लिटरचं जे टर्बो पेट्रोल इंजिन आहे याबद्दल तर आपण कन्फर्मली सांगू शकतो की याच्यामध्ये 6 स्पीडचा गिअरबॉक्स नक्की येणार आहे. त्याचबरोबर ह्या गाडीमध्ये CNGचं सुद्धा व्हेरियंट येतं जसं की आपल्याला माहिती आहे. तर
पहिल्याची जी ब्रेझा होती याच्यामध्ये जे CNGचं व्हेरियंट होतं ना, तर याच्यामध्ये ॲक्च्युली जो CNGचा टँक होता हा बूटमध्ये होता. सो त्यामुळे स्टोरेजच्या बाबतीत बऱ्याच लोकांच्या कंप्लेंट्स होत्या. बट आता जसं की विक्टॉरिसमध्ये आहे, विक्टॉरिसमध्ये अंडरबॉडी CNG देण्यात आलेली आहे. तशीच सेम कन्सेप्ट आता ब्रेझामध्ये मारुतीने इंट्रोड्यूस केलेली आहे. आता ब्रेझामध्ये सुद्धा अंडरबॉडी CNG टँक देण्यात आलेला आहे. तो त्यामुळे आता बूट स्पेसच्या बाबतीत कुठेही तुम्हाला CNG व्हेरियंटमध्ये सुद्धा कॉम्प्रोमाइज करावं लागणार नाही आणि जो मायलेज गाडी पहिले द्यायची तोच मायलेज आता गाडी पुढे सुद्धा देईल. आता हे होते इंजिन रिलेटेड बदल. बट आता ह्या गाडीमध्ये सेफ्टी वाईज सुद्धा काही इम्पॉर्टंट फीचर्स देण्यात आलेले आहेत. ते फीचर्स म्हणजे कोणते, तर ही गाडी आता आपल्याला लेवल 2च्या एडास सोबत मिळणार आहे. त्याचबरोबर ह्या गाडीमध्ये आता ब्लाइंड स्पॉट मिररसुद्धा देण्यात आलेला आहे आणि इवन TPMS रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, त्याचबरोबर प्रॉपर पार्किंग सेन्सर, 360 डिग्री कॅमेरा, हे सगळे प्रीमियम आणि सेफ्टी फीचर्स या गाडीमध्ये आता 101% मिळणार आहे. बरं, आता ह्यामध्ये काही चेंजेस असू शकतात की हे टॉप ऑफ द लाईन व्हेरियंटला असेल, मिड व्हेरियंटला नसेल, बेस व्हेरियंटला तर विशेष नाही. बट मिड व्हेरियंटच्या नंतर जे टॉप ऑफ द लाईन व्हेरियंट आहे जसं की ZXi किंवा ZXi प्लस या व्हेरियंट्समध्ये हे फीचर्स ऑफर करण्यात येतील, एवढी आपल्याला गॅरंटीड माहिती आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तुमच्या मनातला प्रश्न, की आता ज्यांना ब्रेझा घ्यायची आहे त्यांनी नवीन ब्रेझा जी आता येत आहे तिची म्हणजे तिची डिलेवरी आपल्याला भेटेपर्यंत वेट केलं पाहिजे का मग आता जी करंट जनरेशन ब्रेझा चालू आहे ती घेतली पाहिजे. तर सगळ्यात पहिलं तर ह्या गाडीसाठी कोणी वेट केलं पाहिजे ते सांगतो. जर का समजा तुम्हाला गाडीमध्ये लेटेस्ट फीचर्स पाहिजे असतील, त्याचबरोबर एक मोठा इन्फोटेनमेंट सिस्टम पाहिजे असेल आणि वाटत असेल आपली गाडी एक लेटेस्ट लुकसोबत आपल्याला मिळावी, तर त्या केसमध्ये तुम्ही नवीन ब्रेझासाठी निश्चितपणे वेट केलं पाहिजे. प्राईजमध्ये पण फार काही चेंजेस नाही, थोडं काही हजारांनी प्राईज वाढणार आहे. सो त्यामुळे हे एक बेटर ऑप्शन ठरू शकतं. जर तुम्हाला थांबणं शक्य असेल आणि बजेटसुद्धा अलाउ करत असेल तर निश्चितपणे तुम्ही या नवीन मॉडेलसाठी थांबलं पाहिजे. बट जर का समजा तुम्हाला अर्जंटली गाडी पाहिजे, जर आता समजा डिलिव्हरी कधी भेटेल कधी नाही त्यासाठी तुम्हाला थांबायला वेळ नसेल, त्याचबरोबर जर तुमचं बजेट एक थोडं कन्स्ट्रेन असेल किंवा तुम्हाला जर काही प्रमाणात पैसे वाचवायचे असतील, तर त्या केसमध्ये तुम्ही जी ओल्ड आता करंट जनरेशन ब्रेझा चालू आहे ही सुद्धा न्यू घेऊ शकता. बऱ्याच शोरूमला ह्या गाडी अजून अवेलेबल आहेत आणि ह्या गाडीवर मोठ्या प्रमाणात शोरूम डिस्काउंटसुद्धा देत आहे. जर तुम्ही शोरूमला गेले ना तर तिथं तुम्ही त्यांना विचारा की आम्ही ठीक आहे आता करंट जनरेशन गाडी घेतो तर याच्यावरती तुम्ही किती डिस्काउंट देऊ शकता. मॅक्स टू मॅक्स तुम्ही डिस्काउंट त्यांना मागा आणि त्याच्यात ते निश्चितपणे तुम्हाला डिस्काउंट देतील. आणि याच्या पुढे जाऊन एक गोष्ट सांगतो तुम्हाला, जर का समजा तुम्ही करंट जनरेशन कार घेतली आणि ही कार तुम्हाला नंतर काही दिवसातच लेटेस्ट जनरेशन लुकसोबत यावी असं वाटत असेल, तर तुम्ही ह्या गाडीची आफ्टर मार्केट किटसुद्धा लावून घेऊ शकता. आत्ताच ह्या गाडीचे व्हिडिओज बऱ्याच ठिकाणी व्हायरल होत आहेत. ह्या गाडीची ऑलरेडी मार्केटमध्ये किट अवेलेबल झालेली आहे. जे फ्रंटचं ग्रिलमध्ये चेंजेस आहे, बंपरमध्ये चेंजेस आहे, हेडलाईटमध्ये चेंजेस आहे, हे चेंजेस तुम्ही आफ्टर मार्केट एकदम करून घेऊ शकता आणि तेही एकदम कमी पैशांमध्ये. सो जर तुम्हाला चालत असेल तर तुम्ही ओल्ड जनरेशनसुद्धा जर तुमचे मोठ्या प्रमाणात पैसे वाचत असतील तर जी करंट जनरेशन आहे चालू ती गाडीसुद्धा तुम्ही निश्चितपणे घेऊ शकता. आता आपण फायनल वर्डिक्टकडे जाऊया. माझ्या मते जर का समजा हे सर्व लीक्स खरे ठरले आणि ब्रेझामध्ये हे सगळे फीचर्स जे आता मी तुम्हाला व्हिडिओमधून सांगितले हे जर मिळाले तर निश्चितपणे ही आतापर्यंतची सर्वात जास्त फीचर लोडेड आणि एकदम प्रीमियम फील असणारी ब्रेझा ठरू शकते. आणि मेन गोष्ट एक तुम्हाला सांगायची की आता जसं गाडी 23 जुलैला लॉन्च होतच आहे, तर लॉन्च झाल्यानंतर ज्यावेळेला या गाडीचे प्रत्यक्ष मॉडेल्स मार्केटमध्ये अवेलेबल होतील तर तेव्हा मी ही गाडी प्रत्यक्ष बघून याच्यावरती सुद्धा एक परत व्हिडिओ बनवणार आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला व्हेरियंट वाईज फीचर्स, त्याचबरोबर या गाडीची ऑन रोड प्राइसिंग किती जाती आहे, याच्यामध्ये कोणाला काही डिस्काउंट वगैरे मिळू शकतं का, या सगळ्या गोष्टींची तुम्हाला माहिती देणार आहे. सो त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल नोटिफिकेशनसुद्धा क्लिक करून ठेवा. आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओज येणार आहेत आणि प्रॉपर आपण एक ऑनेस्ट रिव्ह्यू कारचा आपण शेअर करत असतो आणि ऑटो सेक्टरमधली सुद्धा एक प्रत्येक माहिती माझा प्रयत्न आहे मी तुमच्यापर्यंत शेअर करावं. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा, तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा आणि तुमच्या मित्रांबरोबर, तुमच्या फॅमिलीबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.